नमस्कार. मधुरम चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत असाल, तुम्हाला तो आवडत असेल विषय माझा, लाईक करत असाल, ऐकत असाल, अशी आशा आहे, आज विश्वास आहेच. आज पुन्हा एक वेगळा नवीन विषय. सकाळी अंगणातला पारिजात फुलांचा सडा टाकून मोकळा होतो. रित होण्यातला समृद्ध पण तो किती सहजपणे जगतो असं वाटलं. त्याचा भार हलका तो करतो. त्याची ती उलीशी नाजूकशी फुलं, त्याचा कितीच असा भार असणार, तरी पण तशी तो पोकळी नाही जाणून देत. मोकळा झाला, रिता झाला म्हणून त्याला दुःख नाही वाटत, कारण रित होण्यासाठी रिकामं असावं लागतं. मुळात प्राजक्ताकडे ते रिकाम पण नक्कीच नव्हतं. तो केव्हाच पुन्हा नवीन सुंदर प्रक्रियेत मशगूल झाला असेल. उद्यासाठी तेवढ्याच काळानं त्याला खुलवायचं होतं. प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवायची होती आणि देठामध्ये केशर. मातेकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचं होतं. उपकाराची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतज्ञ नाही तो. जणू ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतील त्या क्षणी त्या फुलावर ते सगळे हक्क तो सोडून टाकतो. आजची फुललेली सारी फुलं तो त्या वर्तमानातल्या क्षणाला वाहून मोकळा होतो. गुंतून नाही पडत त्या फुलामध्ये. म्हणून त्याला विरहाचं दुःख ठाऊक नाही असं नाही. रितेपणाची भावना मूळ तो धरत नाही, तो अनुभवतो. ती फक्त भरण्यातली परिपूर्णता आणि देण्यातलं समाधान. आपले काही आयुष्य असतं काहीसं. तो क्षण वर्तमानाला अर्पून टाकायचा आणि मोकळं व्हायचं. त्या क्षणातून गुंतून नाही राहायचं. पुढचं नवा क्षण फुलवायला सज्ज व्हायचं. इतरांचं आयुष्य सुगंधी करायचं. चांगल्यातले चांगले पण प्रभाव टाकतंच. विचारांना जोडत, सुगंधित करत प्राजक्तासारखं मानाचं स्थान श्री विष्णूच्या पूजेत आपल्याला मिळवता येतं. अर्पणाला दीर्घ करत, खुलवत, दरवळत ठेवता येतं आपलं आयुष्य. दारात पडलेला तो प्राजक्ताचा सडा आज वेगळीच दृष्टी देऊन गेला. असं वाटलं, जमेल का असं प्राजक्त व्हायला आपल्याला? हाच धागा पुढे नेत आपण थोडा वेगळा विचार केला की निसर्गातील प्रत्येक वस्तूंचा आपल्या जीवनाशी नकळत संबंध असतो. जशी दृष्टी तशी सृष्टी असं म्हणता येईल. नात्यांचा श्रावण साजरा करताना त्यात एकमेकांना बांधून ठेवणारे सण उत्सव आपण साजरे करतोच. मग याच अनुषंगाने या प्राजक्ताचं रिलेशन आपण या नात्यांशी लावलं तर असा विचार मनात आला. दिवसातून एकदा जरी आपल्याला आवडत्या व्यक्तीशी बोलता यायला हवं. तो बोलत जाऊया. माध्यम कोणतंही असो, संवाद महत्त्वाचा, जो तुमच्यातील ओढ कायम ठेवतो. आपण नाकारले तरी वस्तुस्थिती आहे की आपण सतत कोणावर तरी विसंबून असतो, आपल्याही नकळत. मग नाते कोणतेही असू देत. आता इथं उदाहरण द्यायचं झालं तर एक छोटासा प्रसंग मला आठवतो. माझ्याच एक प्रतिकात्मक आपण घेऊया आढळलेला प्रसंग, आणि त्याचं रिलेट आपण प्राजक्ताच्या फुलांशी केलं तर काय होईल असं डोक्यात मनात विचारायला. आणि खरं तर ही घडलेली घटना असं म्हणता येणार नाही, पण एक प्रतिकात्मक आपण विचार केला तर मी इथे या प्राजक्ताविषयी बोलता एक नकळत सुचलेली कल्पना मनामध्ये आली, ती बोलून टाकते की आम्ही खूप घरं बदलली. एका घराच्या अंगणात प्राजक्ताचं झाड होतं. रात्री त्याची फुलं उघडायला सुरुवात व्हायची आणि ती पहाटेपर्यंत अशीच पडत राहायची. तो सोहळा चालायचा. परीक्षेचे दिवस असले की मी रात्री जागून अभ्यास करायचे. दिवसा कॉलेज आणि नोकरीमुळं अभ्यास करणं शक्य नसायचं. रात्री मी अभ्यासाला बसले की खिडकीजवळ बसायचे. खिडकीतून तो प्राजक्त मला दिसायचा. त्याची एक फांदी त्या खिडकीजवळ आली होती. त्याच्या फुलांचा मंद सुवास मन एकदम ताजंतवानं करून टाकायचा. अभ्यासाला मूड लागायचा. हळूहळू मला त्या झाडांची सोबत वाटायला लागली. कधीकधी ते माझ्याशी काही बोलू पाहते असं मला वाटायचं, कारण त्या क्षणी ते झाड आणि आम्हीच दोघं एकमेकांच्या सोबती होतो. मग मी खिडकीत आलेल्या तशा फांदीवरून हात फिरवायचे तेव्हा तो सळसळायचा. मी त्याची फुलं गोळा करायचे, देवातल्या कृष्णाला नेऊन व्हायचे. कधी कानातल्यासारखे कानातही घालायचे. त्याची माझी छान दोस्ती जमली आणि हळूहळू आमच्या गप्पा सुरू व्हायच्या. मी रोज खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलायचे. त्याला किती कळत होते माहिती नाही, पण तो आपल्या
फांदा हलवून, कधी पाने नाचवून, तर कधी सतत फुले उघळून प्रतिसाद द्यायचा. एखाद्या दिवशी मला बोलायला नाही जमलं तर त्या दिवशी त्याचा फुलाचा सडा कमी पडायचा. माझे डोळे भरून यायचे. शेवटी आम्ही भाडेकरू होतो तिथे. कधी ना कधी आम्हाला तिथून दुसरीकडे राहायला जावेच लागणार होते. तेव्हा काय होईल त्याचे आणि माझे, असा मला प्रश्न पडायचा. कारण मलाही त्याची आता सवय झाली होती. खरंच कोणत्याही गोष्टीची सवय सहवासाने होतेच. तसेच पण कालांतराने ते घर सोडावे लागली. मी त्या प्राजक्ताशी बोलायचे, जसे आत्ता तुमच्याशी बोलते शब्दातून, त्यालाही सांगितले. त्यानंतरचे 2 दिवस तो प्राजक्त मलूल वाटला. मी जाणार म्हणून असेल कदाचित, कारण माझी त्याला आता सवय झाली होती ना. माझी सवय पटकन होते असं म्हणूया. अगदी शब्दांनाही म्हणून तर आपण रोज बोलतोय ना या माध्यमातून. त्याने मला पाहून फुले बरसवली, ना पानांची सळसळ केली. काही दिवसांनी अखेर तिथून दुसरीकडे जाण्याचा दिवस उजाडला आणि मला तर त्याच्याकडे बघवेना. तरी मला सह्या करून मी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या खोडाला घट्ट मिठी मारली आणि उकसाबीक्षी रडू लागले. डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला फुलांचा सडा पडला होता. मी त्यातली काही फुलं उंजळत घेतली. त्याचा वास घेऊन मला माझ्या रुमालात ठेवली आणि नकळत त्याला हात जोडून तिथून निघून गेले. ते झाड प्राजक्ताचे होते. काही दिवसांनी कळले की ती खिडकीजवळची फांदी आता सुकून गेली होती. आपल्याला अवतीभोवती अशीच आपल्याला समृद्ध करत जाणारी अनेक नाती नव्हे, कोणत्या तरी नात्याने बांधलेल्या व्यक्ती दिसतातच. पण आपण गृहीत धरतो त्यांना आपल्या सोयीनुसार, आपल्या गरजेनुसार. आपल्याच धुंदीत असतो आपण. त्यात काय एवढं म्हणून दुर्लक्ष करत जातो. वेळ आपल्या हातात नसते आणि वयही. त्या क्षणांचा आदर केला तर हा प्राजक्त भर तर राहील. मात्र मर्यादा आहेतच. बंद झालेले दरवाजे वाजवू नका. दारावरची टकटक मात्र वेळीच कानावर यायला हवी. ही मर्यादा पाळायला हवी. बंद दरवाजे वाजवू नका, पण दारावरची टकटक वेळीच ऐकायला यायला हवी, हे सांगून गेला तो प्राजक्त. आपल्या प्रत्येक नात्यातील व्यक्तीशी बोलत दुरावलेले जवळचे नातेवाईक म्हणून तक्रार करण्याची वेळच आपल्यावर येणार नाही मग. कारण प्रत्येक नात्यांचा आदर करत प्राजक्ताकडून रितेपणातलं समृद्धपण शिकत राहणं, हेच मी शिकले. कधी नात्यांचा प्राजक्त सुकेल हे सांगता येत नाही. अर्पणला दीर्घ करत खोलवर दरड ठेवूया आपलं आयुष्य, असंच मनात आलं. कारण कालचं नाही आज, आजचं नाही उद्या, असं म्हटलंच आहे. त्यामुळे त्यावेळी त्या क्षणांना आनंदित करता यायला हवं. आणि त्या आनंदित करण्यासाठी त्यात प्रत्येक नात्याने आपल्याला तेवढंच समजून घेणं, आदर देणं गरजेचं असतं. शेवटी टाळी एका हाताने वाजत नाहीच. प्राजक्ताच्या जरी तेपणातल्या समृद्ध होण्याने एवढं मात्र शिकले, देता देता घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यागातलं सौंदर्य, त्यागातलं समर्पण काहीतरी वेगळंच असतं. सतत मागत बसण्यापेक्षा कधीतरी देत राहिलं तरी काय हरकत आहे. पुढचं पाऊल यापेक्षा चांगलं असेल असा विश्वासच मनात घेतला आणि त्या प्राजक्ताच्या आठवणीतनं जागी झाले. तो भरता प्राजक्त आयुष्याचं जगण्याचं बोध सांगून गेला. तुमच्या माझ्यासारखंच, तुमच्या माझ्या मनातलेच काहीतरी बोलून गेला असं वाटलं. तुम्हाला आजचा विषय आवडला असेलच. पुन्हा नवीन विषयात भेटूच. धन्यवाद.